तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव आता रूममध्ये आलेला असतो आणि तो आता त्याच्या पोटात दुखत आहे असं काहीसं ईश्वरीला दाखवत असतो. त्यावर ईश्वरी ही अर्णवला विचारते, काय झालं आहे सर, काही त्रास होतोय का? त्यावर अर्णव तिला म्हणतो की हो ना, त्रास होतोय, पोटात दुखते. अर्णवला आता ईश्वरी म्हणते की ते कसं? ईश्वरीला अर्णव सांगतो की ते जरा जिलेबी जरा जास्तच खाणं झालं ना, त्यामुळे. कारण मी डाएट कॉन्शियस आहे आणि त्यामध्ये आज जरा जास्तच जेवण झालं, त्यामुळे हा त्रास होतोय. आणि आज कोणी बोललंही नाही ना, तुम्हाला भरवत गेली आणि मी खात गेलो. अर्णवने ईश्वरीला असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते, मग कमी खायचं ना. अर्णव म्हणतो, अगं उलट तू मला बोललं पाहिजे होतंस ना की बस करा, खूप होतंय, पण तू असं काहीच बोललीस नाही. अर्णवने आता ईश्वरीला असं म्हटल्यानंतर ईश्वरी चकित होते. अर्णवला म्हणते, काय मी बोलणार आणि तुम्ही माझं ऐकणार? हे कधीपासून झालं? कारण तुम्ही तर माझं कधीच ऐकत नाही, मग आज कसे ऐकणार होतात? तर अर्णव म्हणतो, अगं ऐकलं असतं ना, तू जर माझ्यावर हक्क दाखवला असतास, तू जर बोलली असतीस ना, तर मी नक्कीच ऐकलं असतं, पण तू तसं काहीच बोललीस नाही गं, म्हणून मग कसं ऐकणार ना. तसं आपुलकीने बोललं तर ते बरं ना. दुसरीकडे आता ईश्वर म्हणते, भडकूजन, तुम्ही मला म्हणताय मी तुम्हाला सांगायला हवं आणि तुम्ही माझं ऐकणार? शक्यच नाही हा. आणि त्यानंतर आता अर्णव म्हणतो की राहू दे, तेव्हा तर काही काळजी घेतलीच नाही, आता इतकं भयानक दुखतंय ना पोटात, काय सांगू तुला, असं बोलून तो जागेवरनं उठतो. तर ईश्वरी म्हणते, खरंच इतकं दुखतंय का तुमच्या पोटात? मग आधी तरी सांगायचं होतं, जरा कमी खाल्लं असतं तर हे सगळं झालंच नसतं. मग काय, या अर्णव ईश्वरीची अशी टॉम अँड जेरीची भांडणं सुरू होतात. त्यामध्ये ना अर्णव विसरून जातो की त्याच्या पोटात दुखत होतं ते. त्याबरोबर आता ईश्वरी त्याची चोरी पकडते. ईश्वरी त्याला म्हणते की काय, आता तर पोटात दुखत होतं ना, आता ह्या भांडणाच्या नादात पोटात दुखायचं थांबलं का? त्यावर अर्णव म्हणतो, तिच्याकडे बघून त्याला तर हसूच येतं, कारण आता अर्णवची चोरी ना ईश्वरीने पकडलेली असते. मग काय, त्याला हसण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. तो आता तिच्याकडे पाहून हसतो, तर ईश्वरीलाही हसू येतं. ईश्वरी ही आता म्हणते, मला कळतंय हां, तुमचं जे काही चाललंय ना ते मला परफेक्ट कळतंय. मग काय, हसता हसता दोघंही जण एकमेकांचे हात हातात धरतात आणि एकमेकांकडे पाहत राहतात. त्याच वेळेला आता अर्णवला ईश्वरी म्हणते की तुम्हाला इतका त्रास होतो तर आधीच सांगायचं ना, नाही खायचं होतं इतकं. पण आता अर्णव म्हणतो की तू सगळ्यांसमोर मला भरवत होती आणि मग आपल्याला ते आदर्श जोडपं असल्याचं नाटकही करायचं होतं ना, म्हणजे आपलं ठरलं आहे ना सगळ्यांसमोर तसं राहायचं चांगलं, म्हणून मग मीही तुझ्याकडनं खाऊन घेतलं. अहो सर, पण त्यासाठी या सगळ्या गोष्टीचा विचार कशाला करायचा ना, तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही सगळं डाएट वगैरे पाळताय, मग नाही हे करायचं, तुम्ही बोललं पाहिजे होतं मला. मग काय, अर्णव म्हणतो की सगळ्यांनीच इतका फोर्स केला होता म्हणून तू भरवलंस ना, की मनापासून भरवलंस? त्यावर ईश्वरी म्हणते, मनापासून भरवलं, सगळ्यांनी फोर्स केला म्हणून. मग आता अर्णवलाही कळतं की ईश्वरीला नेमकं काय काय म्हणायचं आहे ते. त्यामुळे आता अर्णवना जे काही बोलत असतो त्यामुळे ईश्वरी अजूनच गोत्यात येत असते. म्हणजे काय, अर्णवना मुद्दामून ईश्वरीकडनं तिच्याही मनात प्रेम आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे तो एक गुगली टाकत असतो आणि त्या गुगलीमध्ये बरोबर ती ईश्वरी जाऊन अडकत असते. म्हणजे काय, तर तू मला मनापासून भरवलंस ना, सांग ना खरं. मग ईश्वरी म्हणते की हो, भरवलं मी मनापासून, कारण सगळ्यांना दाखवायचं होतं ना, असं काहीसा बहाणा ती आता देऊ लागते. पण तिच्या मनातही तसं नसतं, कारण ती ऑलरेडी ना त्या अर्णवच्या प्रेमात बुडालेली असते, पण ना तिला ते दाखवायचं नसतं, त्यासाठी ती काही ना काही कारणं देत असते. पण आता अर्णवने तिची चोरी ना एकदम भारीमध्ये पकडलेली असते हां, त्यामुळे आता अर्णव ना तिची मुद्दामून मजा घेत असतो. तर अर्णव म्हणतो की ठीक आहे, तू म्हणतेस ना मनापासून भरवलं म्हणून मी खाल्लं गं, नाहीतर इतक्या जिलेब्या मी खाल्ल्याही नसत्या.
मग काय, आता एवढं सगळं बोलल्यानंतर इकडे मात्र आता ईश्वरी येते असं सांगून ना साईडला निघून जाते. कारण ना ती खूप लाजत असते. ती आता इकडे तिकडे पाहत असते. तिच्या चेहऱ्यावर ना ती अशी गुलाबी शहारा येतो ना तसा एकदम आलेलाही असतो. आणि त्यामुळे आता ती बाजूला जाऊन एकटीच हसू लागते. तर दुसरीकडे मात्र अर्णवही हसत असतो. कारण अर्णवला कळत असतं की ईश्वरी आपल्या प्रेमात पडत चाललेली आहे. त्यामुळे तो सुद्धा आता स्वतःला लकी समजत असतो. तर ईश्वरीला सुद्धा आता ते गूजबम्स येतात ना तसं एकदम आलेलं असतं. कारण तिला आता ना त्याच्याबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवत देखील असतात. कारण आतापर्यंत त्याने तिला कसं सावरलं आहे, कशा सगळ्या गोष्टी तिच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, हे सगळे क्षण आहेत ना तिला आता आठवू लागतात. आणि त्यामुळे ती त्या आठवणींमध्ये हरवून जाते. पण त्याच वेळेला आता तिला हेही लक्षात येत असतं की कशा पद्धतीने अर्णवने आपली काळजी घेतली होती, किती प्रेम करतात ते, ह्याला नक्की प्रेमच म्हणायचं ना की फक्त मैत्री, असाही विचार तिच्या मनामध्ये सारखा येत असतो. आणि म्हणूनच ती त्या सगळ्या गोष्टींचा विचार हळूच करत असते. आणि अर्णवलाही आता ईश्वरीचं हे वागणं खूपच जास्त आवडत देखील असतं. कारण त्यालाही आता कळलेलं असतं की ईश्वरी आपल्याबद्दल का होईना थोडाफार विचार करायला लागली, आपल्याशी पॉझिटिव्ह वागायला लागली. दुसरीकडे आता अंजली रूममध्ये बसलेली असते. अंजली खूप जास्त खुश असते. कारण आज ईश्वरीने अर्णवला तो जिलबीचा घास भरवलेला असतो. आणि ह्या दोघांचंही नातं बहरत चाललंय असं काहीसं तिला वाटत असतं. आणि म्हणूनच ती म्हणत असते की आज ना मला खूप आनंद झाला आहे. ईश्वरी आणि अर्णव किती जवळ आले होते ना, म्हणजे मला वाटलंही नव्हतं इतक्या लवकर ते स्वतःला मॅच करून घेतील ते. मग लगेचच तिथे असणारा राकेश बोलतो, म्हणजे त्या दोघांचं पटत नव्हतं का? मग अंजली सांगते की नाही हो, तसं नाही, अशा परिस्थितीत त्यांचं लग्न झालं. मग मला थोडं वाटत होतं की कधी ह्यांचं सगळं काही एकत्र येतील, कधी जुळतील, पण जास्त वेळ नाही लागला. बघा ना, सगळं काही नीट झालं. एकदम ना मेड फॉर ईच अदर दिसतात ते दोघंही जण एकत्र असले की. असं देखील आता अंजली जी आहे ती आता राकेशला बोलत असते. पण राकेशच्या मनात फक्त ईश्वरी असते. कारण ईश्वरी आणि त्याची जोडी तो इमॅजिन करत असतो. मग काय, त्या रागाच्या भरात आहे ना तो आता काही बाई बोलून जातो. म्हणजेच काय, त्याला एवढंही कळत नाही की समोर आहे ना आपल्या बायको आहे आपली. मग तो बोलून जातो मेड फॉर ईच अदर. ते दोघं नाही, शक्यच नाही. त्यांना दोघांना मेड फॉर ईच अदर बोलायची गरजही हिंमतही करू नकोस. कारण आहे ना तेवढी त्या दोघांची लायकीही नाही आहे, असं देखील तो बोलू लागतो. त्यावर अंजली घाबरते. अंजली विचार करते की या राकेशला झालंय काय, हा अचानक वेगळा कसा वागायला लागला. ती म्हणते की काय झालं हो, तुम्ही असे का वागताय. त्यावर आता राकेश जो आहे तो मात्र या सगळ्या लयमध्ये जो बोलत असतो ना रागरागात, त्यातून तो बाहेर येतो. आणि तो म्हणतो, तुला कशी वाटली ग माझी ॲक्टिंग बायको? मी ना ॲक्टिंग करत होतो. तुला तर माहिती ना, मेड फॉर ईच अदर फक्त आपली दोघांची जोडी आहे, बाकी कोणाची सुद्धा नाही. म्हणून थोडं नाटक करून पाहिलं तुझ्यासोबत. आणि तसंही ना आमच्या इथे ना एक नाटक आहे आणि त्यामध्ये मी पार्टिसिपेट केले, तर मी विलन आहे त्यात. मग म्हटलं थोडंसं आपण त्याचा नाटकाचा भाग इथे करून बघूया. पण तुला सगळं सिरियसली वाटलं ना, खरं सांग ना, माझी ॲक्टिंग तुला आवडली ना, असं देखील आता तो म्हणू लागतो. मग काय, इथे अंजली तर घाबरलेली असते. अंजली म्हणत असते, पण हे तुमचं वागणं जरा विचित्रच होतं. तर राकेश जोरात हसतो आणि म्हणतो, अगं बायको, नाटक करत होतो, म्हणजे मला रागवता येते का हे सगळं? कारण तुला तर माहिती आहे ना, मेड फॉर ईच अदर फक्त आपण दोघं आहोत गं, दुसरं कोणीसुद्धा नाही आहे. आणि असं बोलून ना तो हळूच ना अजून तिच्या जवळ येतो. आणि तो आता असं दाखवत असतो की तो किती प्रेम करतो, किती काळजी करतो. आणि त्यामुळेच तो आता तिला सोडून कधीही जाणार नाही आहे असं देखील तिला सांगत असतो. म्हणजे तिचा ना विश्वास संपादन जास्त करण्याचा आता तो प्रयत्न करत असतो. कारण त्याला माहिती आहे ना, कधी काहीचं कोणी काही सांगून बसलं तर आपल्या बाजूने आपल्या बायकोला आधीच वळवून ठेवायचं. आणि यासाठी त्याची ती धडपड सुरू असते. आणि म्हणूनच तो ह्या सगळ्याबद्दल आता अंजलीसमोर बोलत असतो. अंजलीसुद्धा आता वेगळ्याच नजरेने बघत असते. कारण तिला ना एकदमच असं विचित्र वाटत असतं. कारण आज राकेश जे काही तिच्यासमोर वागला होता ना, ते पहिल्यांदा वागत होता. पण तो त्याच्यानंतर त्या सगळ्या वागण्याला एका नाटकाचं स्वरूप दिलं तरीसुद्धा बिचारी ना ती मनातून थोडी अशी डिस्टर्ब असते. कारण तिला ना हे वागणं काहीसं पटलेलं नसतं, त्यामुळे ती विचार करत असते. पण दुसरीकडे राकेश जो आहे तो सुद्धा बाजूला जातो आणि तो सुद्धा आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो. कारण त्याला माहिती आहे की त्याची जिलबी फक्त त्याची आहे आणि त्यासाठी त्याच्या जिलबीला त्याला लांब करायचं नाही आहे. यासाठी तो का जास्त आहे ना, तो तिच्या जवळ जायचा प्रयत्न करत असतो.
आता हे सगळं तर होतच असतं. तर दुसरीकडे मात्र आता आकाश जो आहे तो आता मामा आणि त्यासोबत वल्लरीला दसऱ्याच्या शुभेच्छा देतो, म्हणजेच म्हणतो की हॅप्पी दसरा. त्यावर मामा म्हणतात काय रे हॅप्पी दसरा, शुभ दसरा बोल. आणि आता तेवढ्यातच ना तिथे आता ईश्वरीसुद्धा आलेली असते. ईश्वरीने सुद्धा आता सोन्याचं पान आणलेलं असतं आणि ईश्वरी जी आहे ती सुद्धा आता त्या दोघांचे आशीर्वाद घ्यायला जात असते. पहिल्यांदा मामांना ते आपट्याचं पान देते आणि त्यांचे आशीर्वाद घेते. मग त्यानंतर ती वल्लरीकडेही जाते, कारण तिला वल्लरीचे आशीर्वाद सुद्धा घ्यायचे असतात. मग काय ती वल्लरीच्या पाया पडायला जाते, तेव्हा मात्र आता वल्लरी स्वतःहूनच मागे होते. मग काय थोडंसं वाईट वाटतं इशूला. इशू म्हणते की काय झालं, पण इथे मात्र या जबरदस्तींच्या सुनबाईंकडनं मला पाया वगैरे पडून घ्यायचं नाही आहे, कारण मी त्यांना सुनबाईच मानत नाही. कारण जे काही झालं आहे ना ते माझ्या मनाविरुद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे मला हे सगळं काही ॲक्सेप्ट करायचंच नाही आहे, असं देखील आता इथे म्हटलं जातं. मग काय या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे मामा बोलत असतो की एवढंच ना, मग तर झालं ना, जाऊ दे ईश्वरी तू इतकं लक्ष देऊ नकोस, तुला खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या. आणि असं बोलून आता मामा जे आहेत ते वल्लरीच्या टेन्शनमधून का होईना ईश्वरीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच ना तिथे आता अर्णव आलेला असतो. मग काय अर्णवला सुद्धा तिला आता ते द्यायचं असतं ना सोन्याचं पान, म्हणून ती त्याच्याकडे जाते. आणि त्याच्याकडे जेव्हा ती आता जाते तेव्हा अर्णवला सुद्धा ती आता ते सोन्याचं पान देते आणि त्याचसोबत आता तो शेवटी नवरा आहे आणि मग ती त्याला ते आपट्याचं पान देते आणि त्याचनंतर त्याला दसऱ्याच्या शुभेच्छासुद्धा देते आणि हळूच का होईना त्याचे पायासुद्धा पडते. आणि आता अर्णव म्हणत असतो की अगं राहू दे, पण आता ईश्वरीला माहिती आहे ना नवऱ्याच्या पाया पडायच्या असतात, कारण नवरा जो आहे तो आपल्यासाठी सगळं काही सर्वस्व असतो. आणि त्यासाठी आता ईश्वरी जी आहे ती हळूच का होईना पण अर्णवच्या पाया पडते. आणि त्याच वेळेला आता राकेशकडे आणि ह्या सगळ्यांकडे त्यांची जी काही हालचाल सुरू असते ना त्याकडे वल्लरीची नजर असते. अर्णव ना हळूच त्या ईश्वरीच्या हातात ना ते आपट्याचं पान घेतो आणि त्याच वेळेला थोडा का होईना तो आता तिच्या जवळ आलेला असतो. आणि त्यामुळे आता ईश्वरीला सुद्धा खूप छान वाटत असतं. तिला हा दिवस संपूच नाही असं वाटतं, कारण आज अर्णव आणि तिचं जे काही नातं खुलत असतं ना राकेशच्या या येण्यामुळे, त्यामुळे आता अर्णवसुद्धा खूपच हॅप्पी असतो. आणि इकडे मामालासुद्धा हे स्पष्ट दिसत असतं की हे कपल आज खूप जास्त हॅप्पी आहे, कारण अर्णवला आता ईश्वरीने स्वतःहूनच आपलंसं मानलेलं असतं. कारण ज्या काही गोष्टी आता त्यांच्यासोबत त्यांच्यासमोर घडत असतात ना त्या खूपच एकदम भारी अशा असतात. आणि त्यामुळेच आता दोघांचंही लक्ष, दोघांचंही प्रेम जे आहे ते आता त्यांच्या डोळ्यात ना स्पष्टपणे दिसत असतं. आणि त्यामुळेच आता इथे मात्र मामा जो आहे तो बघतो आणि म्हणतो की झालं का आता दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन. तर दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो मामांना बोलण्यासाठी जातो, कारण ना खरं तर खूपच जास्त राग जो काही आहे तो त्या राकेशचा आलेला असतो आणि राकेशला लांब करायचं यासाठी मामा आणि अर्णव मिळून प्लॅनिंग करत असतात आणि बोलत असतात की काही झालं ना तरी या माणसाला लवकरात लवकर इथून खालून द्यायचा आहे. मग काय मामा आणि अर्णव जेव्हा बोलत असतात ना तेव्हा वल्लरीची नजर बरोबर मामांकडे असते. त्यामुळे आता अर्णवला मामा बोलू लागतात की अरे हां आपण ते काम ना करूया नक्कीच करूया. मुद्दामुळे ना ते लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असतात, कारण माहिती आहे ना की मामी बघत आहे. तर दुसरीकडे मात्र आता तिथे अंजली आलेली असते. अंजली म्हणते की आज आहे ना मला ईश्वरीकडनं सोनं लुटायचं आहे आणि त्यासाठी मी खास आलेली आहे. मग काय ईश्वरीकडनं सोनं लुटायचं म्हणून ती ईश्वरीकडनं ते आपट्याचं पान घेते आणि त्यानंतर आता ते पुढे ती आता जाते ती म्हणजे वल्लरीकडे. पण आता राकेश ना ईश्वरीच्या समोर थांबलेला असतो आणि त्याला ना ईश्वरीला आता ते आपट्याचं पान द्यायचं असतं आणि त्यासाठी त्याची नुसती वर खाली होत असते. आणि म्हणूनच तो आता ईश्वरीकडे जातो. ईश्वरीला सुद्धा शुभेच्छा देत ते आपट्याचं पान देऊ लागतो. आणि जेव्हा तो ते आपट्याचं पान देतो तेव्हा 4 माणसांमध्ये तिला गुपचूपपणे त्याच्या हातात ना ते आपट्याचं पान घ्यावंच लागतं, दुसरा पर्यायच नसतो ना तिच्याकडे. आणि त्यामुळे आता ती त्या 4 माणसांमध्ये ते आपट्याचं पान त्याच्याकडनं घेते. पण या सगळ्यामध्ये ना त्याने ना आता तिचा हातही धरलेला असतो आणि हे सगळं अर्णव पाहतो. अर्णवला कळतं की ईश्वरी
खूप मोठ्या संकटात आहे. म्हणजेच अर्णव तिथे समोर असतानाच एवढी मोठी हिंमत आता ना खूप वाढलेली असते या राकेशची, कारण त्याची बायकोसुद्धा समोर आहे. तरीसुद्धा त्याचं धाडस खूप मोठं होत असतं आणि त्याचं जे धाडस आहे ना ते भयंकर असल्यामुळे अर्णव आता तिथे येतो आणि लगेचच राकेशला म्हणतो, शुभेच्छा देऊन झाल्या असतील तर हात सोडला तरीही चालेल, कारण तिचा हात तुम्ही धरला आहात ना जिजू, असं बोलूनच ना तो तिला हात सोडायला सुद्धा सांगतो. तर हात तर सोडायला सांगितलेलाच असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे राकेशला मुद्दामूनच मामा आता म्हणत असतात की काय करायचं आहे मग जावई बापू, आपली केससुद्धा आहे, मग त्या केसला जाताय ना. मग अर्णवही मध्येच उडी मारून बोलू लागतो की हो, आपली ती केस नव्हती का बँगलोरची, ती पुन्हा एकदा आहे कोर्टामध्ये, त्यामुळे तुम्हाला जावं लागेल, कराल ना इतकं काम. पण आता ना अर्णवला मुद्दामूनच हे सगळं करायचं असतं आणि त्याच वेळेला अर्णव जो आहे ना तो ईश्वरीच्या खूपच जास्त जवळ आलेला असतो. म्हणजेच अर्णवने आता ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि तो राकेशच्या समोर उभा असतो. आणि जेव्हा तो राकेशच्या समोर तसा उभा राहतो ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी ही वल्लरी, हिचं लक्ष मात्र बरोबर असतं. वल्लरी पाहत असते की ह्यांचं काय चाललंय. तर इकडे आता राकेशच्या समोरच अर्णवने ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. हे कुठेतरी ना राकेशला सहन होत नसतं. मुद्दामूनच आता अर्णव हे सगळं करत असतो जेणेकरून राकेशची जळायला हवी आणि म्हणूनच त्याने आता ईश्वरीला एकदम जवळ पकडलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की अर्णव जो आहे आणि मामा हे दोघंही जण राकेशला फोर्स करत असतात आणि म्हणत असतात की आपली बँगलोरला एक केस आहे आणि त्या केसचा निकालच लवकरच लागणार आहे, त्यामुळे मला असं वाटतं ना की तुम्ही प्लीज जरा त्या केसकडे लक्ष देता का जिजू, कारण तुम्ही त्या केसमध्ये लक्ष दिलात ना की मला जरा बरं वाटतं आणि तसंही ती केस जी आहे ना ती क्लोजच करून तुम्ही या, असं मला वाटतंय. प्लीज तुम्ही तेवढं कराल का माझ्यासाठी, असं देखील अर्णव हा राकेशला बोलत असतो. तर वल्लरीचं लक्ष असतं. त्याच वेळेला राकेश जो आहे तो मात्र म्हणतो की सॉरी, पण नाही मला जाता येणार. मी जरा स्पष्टच बोलतो, कारण मी नाही जाऊ शकत, कारण तुम्ही जरी मला कामासाठी बाहेर पाठवलं तरीसुद्धा मला आता बाहेर जायचं मन नाही आहे, असं तो स्पष्ट सांगू लागतो. त्याच वेळेला अर्णव आणि मामा चकित होतात की हा असं कसं बोलतोय. आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णवला तो म्हणू लागतो की बघा काय आहे ना, मी आजच ठरवलं आहे, मी देवासमोर म्हटलंही काय आहे ना की इतके दिवस मी माझ्या बायकोपासून अंजलीपासून लांब होतो. माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि ती एवढं सगळा त्रास सहन करते, ते सुद्धा एकटीने. मग मला या परिस्थितीत ना तिला आता एकटीला सोडायचं नाही आहे, मला तिच्यासोबत कायमच राहायचं आहे आणि म्हणूनच तिचे हे जे काही आता शेवटचे दिवस आहेत प्रेग्नन्सीचे ते मला एन्जॉय करायचे आहे तिच्यासोबत, त्यामुळे ना मला कुठेही जायचं नाही आहे, असं देखील आता तो म्हणू लागतो. सॉरी, पण तुम्हा लोकांना या सगळ्याचा राग येईल, पण मी नाही जाऊ शकत, असं स्पष्ट आता इकडे अर्णवला राकेश ने सांगितलेलं असतं. पण इकडे आकाश जो आहे ना तो मात्र पचकतो आणि म्हणतो की कुठे काय आहे, मला तर आतापर्यंत असं कळलेलं नाही आहे की कोर्टात केस वगैरे आहे, अजून काही ऑर्डर तर तशी आलेली नाही आहे. पण आता लगेच अर्णव म्हणतो की अरे आत्ताच मला फोन आला होता म्हणून तर मी जिजूंना सांगत आलो ना, कसं जिजू आपलेच आहेत ना घरातले, मग जिजू ही कामं करू शकतात ना. काय हो जिजू, एवढं पण नाही करणार का तुम्ही? तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही ह्या केसला किती चांगलं वळण दिलं आहे आणि त्यामुळेच मग मला असं वाटतं लास्टपर्यंत तुम्हीच ही केस हँडल करावी आणि म्हणून मी तुम्हाला फोर्स करत आहे. प्लीज ना करा ना, म्हणजे कसं आमचंही टेन्शन कमी होतं ना, म्हणून म्हटलं. मला माहिती आहे तुम्हाला अंजलीताईंची काळजी आहे, तुमच्या चेहऱ्यावर ते सरळ दिसतं अंजलीताईंबद्दल, पण आम्ही आहोत ना अंजलीताईकडे लक्ष द्यायला, तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, असं देखील आता अर्णव जो आहे तो बोलत असतो. कारण आहे ना अर्णव आणि मामाला मिळून ना राकेशला इथून घालवून द्यायचं असतं, तेव्हाच तर जाऊन ईश्वरी जी आहे ती या घरात स्टेबल राहू शकते, हे सुद्धा आता माहिती झालेलं असतं. पण राकेशचं हे बदलतं वागणं, म्हणजेच आज दुपारी जे काही तो अंजलीसोबत वागला होता आणि आतासुद्धा तो म्हणत असतो की मी कुठेही जाणार नाही, काहीच करणार नाही, त्याची जी काही वाढती अरेरावी आहे ती सुद्धा आता प्रचंड प्रमाणात वाढलेली असते आणि त्याचासुद्धा कुठेतरी जो आहे ना तो संशय जो आहे तो आता येऊ लागलेला असतो. तो म्हणजे आता या अंजली एका वेगळ्याच नजरेनं पाहत असते. पण आता या सगळ्या गोष्टी जेव्हा अर्णव बोलतो की प्लीज आपल्या कुटुंबासाठी आमच्यासाठी जा, मग काय तो सुद्धा आता गुगली टाकत आता म्हणू लागतो की ठीक आहे मी जायला तयार आहे, तू इतका म्हणतोयस आपल्या कंपनीसाठी जायचं आहे तर, पण फ्लाईटची तिकीट काढली असेल तर एक नाही तर 2 तिकिटी काढ. मग आता ईश्वरी अर्णव सगळेच चकित होतात की एक का 2 तिकिटी का, एकच का नाही. मग
आता तो म्हणू लागतो की काय ना, यावेळेला मी माझ्यासोबत अंजलीला सुद्धा सोबत घेऊन जाईन म्हटलं, कारण अंजलीचंही तितकंच फिरणं होईल आणि अंजलीची काळजी घेणं होईल ना. मग अंजलीला सोबत घेऊन गेलो तर मला बरंही वाटेल. हे मुद्दामून आहे ना आता तो बोलून गेलेला असतो, कारण त्याला माहिती आहे ही लोक मला इकडनं घालवून टाकायचा प्रयत्न करत आहेत, पण जर मी अंजलीला घेऊन जातोय म्हटल्यावर ही लोक मला काही इकडनं घालवणार नाही, हा विचार त्याने आता पक्का केलेला असतो आणि म्हणूनच तो ना मुद्दामून बोलत असतो. पण आता जेव्हा ही सगळी गुगली त्याने टाकलेली असते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीला आणि अर्णवला दोघांनाही प्रचंड टेन्शन येतं की आता काय करावं काय नाही, कारण त्यांना माहिती असतं ना की हा सगळं जे काही आहे ते मुद्दामून करतोय. त्यामुळे आता अर्णव आणि ईश्वरीला टेन्शन येतं. मात्र अंजलीला खूप जास्त आनंद होतो, कारण आज इतकी काळजी राकेश तिची घेत असतो, म्हणूनच ती आता वेगळ्याच नजरेने आता त्याच्याकडे पाहत असते. पण आता अर्णवला टेन्शन आलेलं असतं, कारण एकट्याला त्याला बाहेर पाठवायचं असतं, पण आता तो अंजलीला सुद्धा सोबत घेऊन जायचं बोलतोय. त्यामुळे थोडंसं का होईना डिस्टर्ब जे आहे ते आता ईश्वरी ही झालेली असते. तर मुद्दामूनच हे सगळं राकेशने केलेलं असतं, कारण राकेश जो आहे तो आता खुनशी हसत देखील असतो अर्णव आणि ईश्वरीकडे बघून. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी जी आहे ती बाप्पाकडे उभी राहून प्रार्थना करत असते आणि ती म्हणत असते की आमच्याबद्दल आमचं जे काही सुरू आहे सध्या ते खरंच मला काहीच कळत नाही आहे. देवा काय चाललं आहे बाप्पा, आता तूच सांग आमच्या ह्या नात्याला काय नाव देऊ, प्रेम की मैत्री, म्हणजे मलाच कळत नाही आहे, असं ती बाप्पाशी बोलत असते आणि गप्पा मारत असते. आणि त्याच वेळेला नेमका अर्णवही तिच्या मागे आलेला असतो आणि अर्णव जो आहे ना तो आता हे सगळं काही ऐकत असतो. आणि जेव्हा अर्णव या सगळ्या गोष्टी ऐकू लागतो ना, तेव्हा मात्र आता अर्णवला थोडंसं असं वेगळं फिलिंग येत असतं, कारण अर्णवलाही वाटत असतं की चला इशू का होईना आपल्या प्रेमात पडलेली आहे आणि त्यामुळे थोडं असं छान वाटत असतं त्याला आणि त्यामुळे आता तो तिच्याकडे पाहत असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे राकेश जो आहे तो आता हळूहळू का होईना पुन्हा एकदा ईश्वरीकडे खेचला जात असतो. म्हणजे तो म्हणत असतो की बघ काही झालं तरी आपली जोडीच बेस्ट आहे, मी काही झालं तरी तुला स्वीकारायला तयार आहे, बघ विचार कर अजूनही, असं बोलून तो तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणत असतो की बघ माझीच आहेस तू फक्त आणि मी तुला करायला ॲक्सेप्ट तयार आहे. मग काय तो हळूहळू तिच्या जवळ जात असतो, पण हे सगळं काही तिला सहन होत नाही. ती त्याला लांब करते आणि सरळ त्याला म्हणते की जवळ यायचा प्रयत्नही करायचा नाही, मी पहिलेच सांगते लांब राहायचं म्हणजे लांब राहायचं. आणि तुम्ही माझ्याबद्दल विचार करताय, मी तुमची ना कधीही होणार नाही, असल्या थर्ड क्लास माणसाची मी आणि कधीही बोलणार सुद्धा नाही, असं देखील आता ती बोलून त्याची चांगलीच लायकीसुद्धा काढून टाकते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.